राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे। देवस्थानच्या जमिनीची वर्गवारी बदलण्याबाबत या बैठकीमध्ये निर्णय अपेक्षित आहे। राज्य सरकारने केलेल्या अनेक योजनांचा आढावा घेणार आहे। या बैठकीमध्ये हा आढावा घेतला जाईल। देवस्थानच्या जमिनीबाबत वर्गवारी बदलण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल। राज्य सरकारने जाहीर केलेल्या अनेक योजनांचा सविस्तर आढावा देखील या बैठकीत घेतला जाईल। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। सुशांत, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोणकोणते मुद्दे चर्चेत असतील? प्रज्ञा, आपण जर बघितलं असेल तर दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, ते म्हणजे राज्य सरकारने ज्या योजना जाहीर केल्या त्याची नेमकी अंमलबजावणी कशी होती, ज्या उपाययोजना केल्या त्याची सविस्तर माहिती जी आहे ती आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतली जाणार आहे। त्यासोबत देवस्थानच्या जमिनीच्या वर्गवारीकरणाबाबतचा निर्णय महत्त्वपूर्ण होऊ शकतो। यासोबत जर आपण बघितलं असेल तर राज्यात काही भागांमध्ये पूर परिस्थिती होती, या पूर परिस्थितीचा नेमका आढावा घेतला जाणार। त्यासोबत जर आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती जाहीर करण्यात आली राज्य सरकारकडून। त्याचा पहिला हप्ता जो आहे तो रक्षाबंधनला महिलांच्या खात्यात जाईल असं देखील बोललं जातं आणि यावर देखील आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर प्रज्ञा, राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या पेटतोय, यावर चर्चा होईल। आपण बघितलं असेल रमेश केरे पाटील जे आहेत काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी गेले होते, त्यांनी निवेदन दिलं होतं आणि त्यानंतर ते आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देखील जातील अशी माहिती मिळते। त्यामुळे एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे। त्यासोबत राज्य सरकारने ज्या योजना जाहीर केल्यात, त्याचं नेमके कशा पद्धतीने अंमलबजावणी होते याची संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या बैठकीत घेतली जाणार। आपण जर प्रज्ञा पाहिलं असेल तर सप्टेंबरच्या 15 तारीखनंतर राज्यात आचारसंहिता लागू शकते अशी सध्या चर्चा आहे आणि याचमुळे राज्य सरकारकडून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी ज्या होतील तिथे महत्त्वपूर्ण लोकोपयोगी निर्णय कसे राबवले जातात याचा देखील आढावा घेतला जाईल। प्रज्ञा, सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।